सप्रेम जय महाराष्ट्र. 2 दिवसापूर्वी अर्थात कालच पुण्यामध्ये छात्रों की गूंज राहुल गांधी यांनी तो कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमासाठी लाखोनी या देशाच्या तरुणी सावित्रीबाईंच्या लेकी जिजाऊंच्या लेकी पुण्यामध्ये एका छताखाली जमल्यात. त्या ठिकाणी कुठेही पंजाचा अर्थात काँग्रेसचा झेंडा कुठेही दिसला नाही. सगळे तिरंग्याखाली, सगळे स्टुडंट, सगळे विद्यार्थी वयाचे, सगळ्या तरुणी त्या ठिकाणी आल्या होत्या. तरुणींच्या अनेक चॅनलनी, अनेक स्थानिक न्यूज चॅनलनी, मोठ्या न्यूज चॅनलनी मुलाखती घेतल्या. प्रत्येक मुलगी, प्रत्येक आमची माता भगिनी त्या ठिकाणी सांगत होती कुठल्याही राजकारणाच्या व्यतिरिक्त आम्ही या ठिकाणी का आलो तर आमच्या विद्यार्थ्यांच्या बाजूनी जे आतापर्यंत लढले, जे आतापर्यंत भांडलेत, आमचे राहुल गांधी समजून घ्या, आमचे राहुल गांधी. कालपर्यंत पप्पू या सत्ताधाऱ्यांना, या भाजपनं ज्या माणसाला पप्पू म्हणून हिणवलं, आज त्याच पप्पूचे 100 खासदार नकली 56 इंची छातीला अर्थात या नरेंद्र मोदींना मागं हटवण्याचं काम करत आहेत. आज त्याच पप्पूला आज या देशामध्ये अनेक ठिकाणी छात्रों की गूंज हा कार्यक्रम लाखोच्या संख्येनं होतोय. आणि एक भारतीय जनता पार्टीचा सडका कुत्रा त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मी जेव्हा रील करतो तेव्हा मला अनेक शिवसैनिक सांगतात, अनेक माझे फेसबुकवरील मित्र सांगतात, भरत तू या नवनाथ बनकडे लक्ष देऊ नको, का भिकारचोड माणसाला मोठं करतो. पण अरे नवनाथ बन, अरे भाजपच्या कुत्र्या, तू सांगतो का राहुल गांधींच्या सभेला प्रत्येक मुलीला 30-35 हजार रुपये देण्यात आले आणि त्यांना सभेला बोलवत आलं. 30-35 हजार गुणिले लाखो जर केलं तर पैसे झाले किती. तुम्ही सांगता काळा पैसा आम्ही बंद केला, काळा पैसा आता मार्केटमध्ये नाहीये, आणि तुम्ही जर 35 ते 40 हजार रुपये एका मुलीला दिले म्हणतात, करोडो झाले ते करोडो. याचा अर्थ तुम्ही फक्त आरोप करतायत. आणि त्याच धर्तीवर राहुल गांधींनी जी सभा घेतली, जी लाखोच्या संख्येने, त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरमध्ये सभा घेतली झेन झीसाठी. देवेंद्रजी, तुम्ही स्वतःला फसवतायत, तुम्ही या देशाला फसवतायत. आता तुमचं पितळ उघडं पडलंय. राहुलजींच्या अनेक ठिकाणी इतक्या मोठ्या सभा होत आहेत, ज्या सभेमध्ये ह्या देशाचा तरुण स्वतःहून सहभागी होतोय. आणि तो तरुण सांगतोय, ती तरुणी सांगतेय का इथून पुढचा, आता पुढचा आमचा पंतप्रधान, आमचा PM हे राहुल गांधीच असतील. आतापर्यंत तुम्ही जे धर्माच्या नावावर सगळं षड्यंत्र रचलं ना, हे तुमच्या अंगलट येणार आहे. जे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही इतर सगळ्यांना, इतर प्रादेशिक पक्ष, आणि जे प्रादेशिक पक्ष आपल्या मातीचा आवाज, आपल्या राज्याचा आवाज केंद्रापर्यंत पोहोचून न्याय मागण्यासाठी कशा तरी उभे राहतात, त्याच प्रादेशिक पक्षांना या अयोध्येच्या दानपेटीतील, राम मंदिराच्या दानपेटीतील रामाला लुटून त्याच पैसे तुम्ही खासदार आमदार फोडलेत, प्रादेशिक पक्ष फोडलेत, त्या राज्याचा आवाज दाबण्याचं काम तुम्ही केलं. आणि आज देवेंद्र फडणवीस, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. राहुल गांधींनी सभा घेतली म्हणून आपण स्वतः नागपूरमध्ये झेंजींची सभा घेतात. कदाचित आपण 2-5 हजार रुपये ते आलेले, काय 2-5 हजार असतील लोक, त्यांना पण आपण 5-2 हजारावर आणलेलं दिसतंय. तुमचा नवनाथ बन बोलतो ना 30-35 हजार रुपये एका विद्यार्थिनीला दिलेत. आमच्या आलेल्या लाखो माता माऊल्यांचा अपमान केला या नवनाथ बननं. प्रत्येक जमलेली पुण्यामधली ती छात्रों की गूंज मध्ये प्रत्येक मुलीनं 30-35 हजार रुपये घेतलेत. आपला आत्मसन्मान विकला असं नवनाथ बनचं म्हणणं आहे. मग आता आम्ही महाआघाडीमधले आम्ही कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते, आम्ही तेच म्हणायचं का, देवेंद्र फडणवीस साहेब, नागपूरला जे आपण झेंजीची जे संवाद साधला, त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही 2-5 हजार रुपये दिलेत का? पैसे देऊन तुम्ही गर्दी गोळा केली का? मग जरा या कुत्र्याला आवरा. हा एक ना एक दिवस हा जर कार्यकर्त्यांच्या हातात, शिवसैनिकांच्या हातात जर सापडला ना, याला शिवसैनिक तुडावल्याशिवाय राहणार नाही. याची लायकी नसताना ठाकरे कुटुंबावर बोलतो, याची लायकी नसताना गांधी कुटुंबावर बोलतो, याची लायकी नसताना संजय राऊत साहेबांवर बोलतो, आमच्या सुषमाताई अंधाऱ्यावर बोलतो, आमच्या अनेक शिवसेनेच्या नेत्यांवर बोलतो, तोंडसूक घेतो. हा जर सापडला ना,
100% तुडवा मोहीम याच्यापासूनच चालू आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या कुत्र्याला आवळा पण आणि आवरा पण त्याला गरजेचं आहे. सकाळी उठ सूट दिसता भुकत राहतो. आमचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर बोलणारच नाही, कारण त्यांना बोलायला वेळच नाही. आम्ही खूप झालो यांना. एकदा फक्त आमच्या उद्धवजींनी आम्हाला एकदा मुभा द्यावी, एकदा आम्हाला सवलत द्यावी, आदेश द्यावा. आमचं तोंडही चालतं आणि आमचे हातही चालतात, कारण आम्हाला मोठ्या साहेबांचे, शिवसेना प्रमुखांचे विचार आहेत. समोरच्याने एक मारी तर त्याला 2 मारा. 4 अक्षरांची आमची आई समान शिवसेना. ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना पाठबळ तुम्ही देतात. भिकार चोट हा नवनाथ बन. त्याची लायकी नसताना मोठमोठ्या कुटुंबावर बोलतो, आणि ज्या कुटुंबाने रक्त सांडलंय देशासाठी, तुझं काय रे भिकार चोट? 5-5, 2-2 हजार रुपये घेणारा तू नकली पत्रकार होता. पत्रकारितेला तू काळीमा होता. पत्रकारिता सोडली, तू नगरसेवक झाला. कसा नगरसेवक झाला? मला तुझा घरचा बॅकग्राऊंड काय ते नको बोलायला आम्हाला. तू राहुलजींची सभा खूप मोठी झाली. छात्रों की गूंज हा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हाच अनेक खोटे खोटे रील भारतीय जनता पार्टीने केलेत, या महायुती सरकारने केलेत. अनेक मुलींना 1 दिवस आधी कोंडण्यात आलं. म्हणजे राहुलजींची सभा सक्सेस होऊ द्यायची नाही. तुमची पाय खालची वाळू घसरली आहेत. तुम्हाला आता शॉल नारळ द्यावा लागणार आहे, आणि तुम्हाला आता अलविदा करावं लागणार आहे, कारण तुमचं सगळं खोटं नाटक, सगळे दिखावे, तुमचा बुरखा फाटलाय आता. एक ती तरुण पिढी होती जी धर्माच्या नावावर तुम्ही 2014 पासून तुम्ही सगळ्यांना वेडं केलं होतं, पण या 12-13 वर्षात आमच्या लक्षात आलं तुम्ही नालायकपणा करतात फक्त धर्माच्या नावाखाली. मस्तात लाकडे गेले अर्धे तुमचे, आणि अजूनही तुम्हाला पंतप्रधान पद पाहिजे, अजूनही तुम्हाला मोठमोठी पदं पाहिजेत. आता तरुणांच्या हातात हा देश जाणार आहेत, आणि तो राहुलजीच देशाचे पंतप्रधान होणार आहेत. तुमची पाय खाची वाळू घसरली. फक्त राहुलजी अजून तर खूप खूप राज्यांमध्ये जाणार आहेत, खूप मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जाणार आहेत. बघा कालचं बघा तुम्ही, राहुल काय ती रोषणाई, काय ती गर्दी, काय तो जल्लोष, काय ती फटाके आतिषबाजी. किती मोठ्या स्क्रीन लावून सुद्धा गर्दी मावत नव्हती. एवढे तरुण आले कुठून? हे सगळे प्रेमी आहेत राहुलजींचे, त्या गांधी कुटुंबाचे, आणि ज्या गांधी कुटुंबानं देशाच्या स्वातंत्र्याच्या या लढाईमध्ये आपले स्वतःचे जीव दिलेत, आहुती दिली आहे. त्या गांधी घराण्यावर तुम्ही बोलता. एक या भारताचा नागरिक म्हणून आम्ही सुद्धा इतिहास जाणतो, आम्ही सुद्धा इतिहास वाचलाय, आम्हाला सुद्धा इतिहास समजतो. स्वतः इंदिराजींनी गोळ्या झेलल्या अंगावर. राजीव गांधीजी त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले, बॉम्बनी उडवलं त्यांना. पंडित नेहरूजी असतील, महात्मा गांधी असतील, काय नाही केलंय गांधी कुटुंबाने या देशासाठी? काय टीका करावी, कशा भाषेत करावी? वाईट वाटलं मला या नवनाथ बनच्या कालच्या बाईटवरून, कारण ते जे आरोप केले ना त्यांनी, पैसे घेऊन लोकांना आणलं, पैसे घेऊन राहुल गांधी हे करतायत. त्या खान पातळीवर तुला, अरे नवनाथ बन, तुला फक्त भुकायला ठेवलंय, तुझ्याकडे कोणी लक्ष देतही नाही. फक्त तू मोठ्या नेत्यांबद्दल बोलतो म्हणून आमच्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आता तुला ठोकणार, तुझ्या चिंदाड्या करणार, आणि अजूनही खालच्या पातळीवर जाऊन बोलायची आमची तयारी, तू जर आमच्या नेत्यांवर बोलत असेल तर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.